सर नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव अतुल तुकाराम कोळपे आणि मिसेस आहेत माझ्या. ओके. स्वप्नाली. ओके मॅम नमस्ते. तुमचाही परिचय द्या. माझं नाव स्वप्नाली अतुल कोळपे. ओके. गाव कोणतं आहे? पेरणी. अच्छा पेरणी म्हणजे हवेली तालुका. मला वाटतं तुम्हाला पुणे जवळ आहे. हो बरोबर. आता पुण्याच्या एवढे जर तुम्ही राहता आणि हा सगळा तुम्ही व्यवसाय थाटलेला आहे दोघांनी, तर मला थोडंसं सांगा ना की बुवा ही जनावर किती आहेत तुमची? आत्ता ही सगळी दुधाची 6-7 गाय आहेत. ओके. बाकीच्या कालवडी आहे. ओके. एक असं साधारणतः सगळी मिळून 20 आहे. टोटल 20 आहे. आणि एक गिर गाय, काल आपली गावरान गाय आहे. बरं. एक त्याच्यामध्ये गावरान गोर आहे. ओके. पहिलं कसं होतं सगळं पारंपरिक दृष्ट्या चलत होतं सगळं नाही का. सकाळचं उठणं वगैरे ते रेग्युलर काय आपले आंबवण्याचं काय असेल ते करणं हे बरोबर. पण त्यानंतर आम्ही एक डॉक्टर साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. ते सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी मिल्क चार्जर वगैरे मिक्सर जेव्हापासून चालू केले तेव्हापासून खूप बदल झाला. म्हणजे मिल्क चार्जर तुम्ही देताय? हो. आणि आजही ते डोक्यात आहे की बाबा त्यालाही तुम्ही मिल्क चार्जरला मिनरल मिक्सर बनताय म्हणजे कारण ते पहिलं तुम्ही देत होता. कंपन्यांनी ते आता पहिल्यापासून मेडिकल वाल्यांनी ते डोक्यातच घातले की कामच नाही होणार. कामच नाही होणार. म्हणजे लोकांच्या मनात रक्तात ते मिनरल मिक्सर मिसळ झालंय. परंतु मला असं म्हणायचं की मिनरल मिक्सर आपण पहिले देत होतो समजा बाकीच्या कंपन्यांचं, तर त्याचा रिझल्ट समजा आणि आज मिल्क चार्जरचा रिझल्ट तुलना नाही होऊ शकत. परंतु आज करायचीच म्हटलं त्याच्यामध्ये तर काय वाटतं काय बदल जाणवत? खूप सारा बदल आहे तसं पाहिलं तर. ते म्हणजे काय होतं कंपन्यांचं एक विशेष नाव देणं बरोबर सर, मग ते पावडरचे डोस वगैरे देणं, पण एवढा काही रिझल्ट जाणवला नाही आतापर्यंत. त्याचा जेव्हापासून मिल्क चार्जर चालू केले तेव्हापासून बऱ्यापैकी रिझल्ट जाणवला. बऱ्यापैकी रिझल्ट. काय वाटतं मिल्क चार्जर दिल्यापासून मुख्य तुमचा जो समस्या होती ती समस्या कोणती दूर झाली? मुख्य समस्या तर अन्न पचनाचीच होती. पचनक्रिया बिघडली. पचनक्रिया कारण थोडं चारा कसं आहे 12 महिने आपल्याकडे सारखं नाही. चारा नाही. कधी मका भेटते, कधी गिन्नी गोल जास्त होते, कधी वाढी जास्त होतात, कधी दूध जास्त होतं. आणि ओला आणि सुका चारा याचं काही मिक्सचर व्यवस्थित नसते. अगदी पीएमआर करण्याचे शक्य नाही तेवढं. प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्याकडे पंजाब सारख्या गायांचं नियोजन नाही. अगदी बरोबर. तिकडे कसं गव्हाचं सोयाबीनचं ते बुसकट भेटतं त्यांनी ते सुक्या चाऱ्याची व्यवस्था पण होतं. बरोबर. आपल्या इथं कडवा खूप महाग. अगदी बरोबर. 40 रुपयाला आता पेंडी, त्यामुळे ते पूर्वत होणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे मग हे आहे ओल्या चाऱ्याला थोडस सुकून टाकला आणि संध्याकाळी जे काही आंबवण टाकलं आपण सकाळ संध्याकाळ त्यात जे मिल्क चार्जरचा थोडा वापर केला ना, गायांचं दूध पण चांगलं होते, गायांची तब्येत पण चांगली होते, अन्न पचनाचा पण प्रॉब्लेम नाही जाणवला आम्हाला. त्यानंतर म्हणजे नाहीतर गोट्यात आहे ना पूर्ण असं पातळ शेण असायचं. म्हणजे पातळ म्हणजे खराब आहे. म्हणजे जे शेण उचलण्यासाठी जे शस्त्र तुम्ही आणलेले आहेत त्याचा काही उपयोगच नाही ना. ते समजा खोरं आणलं पण त्या खोऱ्यामध्ये यायला पाहिजे ना. मुळात तुम्हाला काय होतं ते पाणी मारून 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 सातत्याने ओलावर राहायचा. पण आता मला असं वाटतं की जरा तुम्हाला आनंद वाटत असेल की शेण घट्ट पडायला लागलं म्हणजे पचनक्रिया चांगली झाली. मगाशी एक गोष्ट सांगत होते की बाबा रोज 1 लिटर दूध वाढत आहे. ही काय कन्सेप्ट आहे बाबा रोज 1 लिटर दूध वाढत? 1 तारखेपासून वेगळे सेपरेट येतोय ना तर 1 लिटर दूध वाढत चाललं. आता किती लिटर समजा दूध आज मी त्याला किती लिटर दूध आहे? आज सकाळच्या टायमाला निघले एक 44 लिटर. नाही 45 होतं. म्हणजे साधारण मिल्क चार्जर चालू करण्यापूर्वी ते किती लिटर दूध होतं? 35 लिटरच्या आसपास जात होतं रोज सकाळचं. ओके. संध्याकाळचं एक 32-33 लिटर जात होतं. पण आता त्यानंतर हळूहळू जसं आम्ही ते डोस कंटिन्यू पहिले स्टार्टिंगला 1-2-3 दिवस गेल्यानंतर ते बदल जाणवायला लागला आम्हाला. म्हणजे तुम्ही विचार करा ना 35 लिटर दूध आणि आता 45 लिटर म्हणजे साधारण चालू करून किती दिवस झाले? एक आता पहिले चालत होता आम्ही ठराविक काळानंतर मध्ये एक बाजारभाव रेट कमी झाल्यामुळे थोडं बंद केलं आम्ही. बरं. डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन केलं की परत एकदा तुम्ही चालू करा कारण गाय थोड्या खराब व्हायला लागल्या होत्या. बरोबर खराब व्हायला लागली होती. ओके. तर मग ते चारा चालू केल्यानंतर मग बदल जाणवला आम्हाला त्याच्यामध्ये. म्हणजे साधारण जर आपण बघितलं 10 लिटरची दुधाची वाढ झाली. आता मला सांगा ना बाजारभाव काय चालू आहे समजा काय रेट मिळतो? आता एक 3-5-8 ला 32 रुपये चालू. 32 रुपये चालू आहे. आता विचार करा 32 रुपये रेट जरी म्हटले सर डॉक्टर साहेब आणि त्याच्यामध्ये जर 10 लिटरची वाढ जरी म्हटली
तर 10 लिटरचे पैसे किती झाले? 320 रुपये. म्हणजे तसं जास्त बोलतात कारण तीन आपले 3-5 8-5 ला 32 आहे, आपले फॅट 3-8 8-7 8-8 पर्यंत लागतात. एक दिवस 38 रुपये देतात. काय बोलता? हो. म्हणजे ज्या लोकांना 28 रुपये रेट पडून राहिले 28-29 28-29 आणि तोच रेट तुम्हाला 38 रुपयापर्यंत जातोय. म्हणजे मला सांगा, जो पहिला जर तुम्ही व्यवसाय करत होते त्याच्यामध्ये 1 लिटर जर एवढी वाढ झाली असं जरी समजू तर साधारण टोटल दूध किती जाते एका दिवसात? सकाळ संध्याकाळचं 90 लिटर 90 लिटर झालं. समजा आपण 90 लिटर दूध पकडलं आणि खाली तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सर आपण 8-9 रुपयाची जरी वाढ पकडली आज मी तिला सर, तर किती रुपयाची वाढ झाली बघा ना तुम्ही? 720 रुपयाची वाढ. म्हणजे सर पर डे 720 रुपयाची वाढ झाली. आता आपण थोडंसं कॅल्क्युलेशन कडे जाऊ. शेतकऱ्यांना माहिती झाली पाहिजे की 720 रुपये वाढले तर मिल्क चार्जर किती रुपयाचं दिलं. समजा तुम्ही मिल्क चार्जर देताय तर त्याचे डोसेस कसे देता? समजा आता आम्ही असं करतोय, जे दुधाच्या गाय आहे म्हणजे जे ठराविक आता दूध देणारे आहे 4-5 गाय आहेत ना, फुल चाललेले आता खाली, त्यांना एक 50 ग्रॅमचा डोस देतो. 50 ग्रॅमचा सकाळचा 50 संध्याकाळचा 50 म्हणजे दिवसाचा 100 द्या. आणि एक गाय तुमची किती लिटरची आहे? 9-10 काही 11 लिटर पर्यंत इथपर्यंत आहे. म्हणजे आता ते वाढत चालले ते. ऍक्च्युली काय समजून घ्या, जर आपल्याकडे प्रोडक्शन लेवल वाढत असेल तर रॉ मटेरियल सुद्धा तेवढ्या पद्धतीने गेलं पाहिजे. समजा तुम्ही पण एक आता 50 ग्रॅमची चमत्कार पाहिला, तुम्ही जर हा चमत्कार जर ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला, आता समजा रामसरी मी म्हणतो, समजा ही गाय जर 40 लिटर दुधाची आणि तुम्ही समजा त्याचं दूध फक्त 20-22 लिटरच काढताय तर चूक कोणाची? गायची चूक नाही, आपली चूक आहे. कारण ती जर तेवढी क्षमतेची देत असेल तर तेवढ्या क्षमतेचं देण्याची ताकद तुम्ही ठेवा. मग सगळ्यात महत्वाचं काय की आपली गायी ऑलरेडी 1 लिटरने वाढते म्हणजे आपली क्षमता भरपूर आहे, परंतु आपण काय करतोय तिच्यापासून प्रोडक्शन लेवल खूप कमी घेतोय. दुसरी गोष्ट असं मला विचारायचं होतं की बा शेण घट्ट झालं, SNF डिग्री आणि फॅट मध्ये काय बदल झाला? समजा आता रेट मध्ये वाढला म्हणजे त्याचं वाढलेलंच आहे, परंतु पॉईंट मध्ये जर आपण गुणायला गेलो समजा तर काय पॉईंट पहिली बसत होती आता किती पॉईंटने वाढला? तसं पाहिलं तर ना थंडीच्या दिवसामध्ये ना एक थंडीचा आणि उन्हाचा जो मिश्र कालावधी असतो यामध्ये कोणाचीच फॅट लागत नाही. बर. म्हणजे किती प्रयत्न केला ना तरी, कारण काय होतं या दिवसात थंडीच्या दिवसात पाणी कमी पितात. बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे, आणि चारा हिरवा चारा असतो, सुका चारा थंडीच्या दिवसात मिळत नाही. बरोबर. त्या दिवसामध्ये ना दूध शक्यतो पातळच असतं थोडं, नाही म्हणजे फॅट कमीच असते. बरोबर. 3-2च्या आसपास बी लागणं मुश्किल असतं. पण मिल्क चार्जर चालू केल्यापासून या थंडीच्या दिवसामध्ये पण आमची फॅट टिकून राहिली किंबहुना वाढते. म्हणजे असं होतं की थंडीच्या टायमिंगला पाणी कमी पितात त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण कमी निघतं आणि उन्हाळ्यात पाणी जास्त पितात त्यामुळे पातळ दुधाचं प्रमाण जास्त निघतं म्हणजे डिग्री फॅट कमी होते. परंतु इथं दुधाच्या क्वालिटीमध्ये फरक पडला नाही ना क्वांटिटीमध्ये फरक पडला, उलट ती वाढली. त्याचं मुख्य कारण की तुम्ही जे चारा देत होता त्या चाऱ्याला मुख्य पचवायचं कामच मिल्क चार्जर करतो. कारण ज्यावेळेस वातावरणाचा परिणाम एखाद्या प्रक्रियेवरती होतो त्यावेळेस ती प्रक्रिया एकतर अपडाऊन होते, परंतु मिल्क चार्जर मध्ये ती प्रक्रिया अपडाऊन होण्याचा विषयच येत नाही. काय येत नाही? कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये जे नैसर्गिक गुणधर्म आहेत त्याची न्यूट्रिशन लेवल भरून काढते. खाली मिल्क चार्जर पूर्वी देण्यापूर्वी काय होतं मी तुम्हाला सांगत होतो, ती जी गाय होती किंवा ही गाय होती हिची पूर्ण हाडं दिसत होती. तो एक किस्सा सांगा ना आम्हाला, काय होतं तो गाय? त्या गायचा विषय काय झाला, ते वेल्यानंतर ना मॅट वर तिचा पाय घसरला होता. बर बर. आणि पायाला पूर्ण दुखापत झाली उजव्या पायाला. काय बोलतो? हा बर. ते हळूहळू आम्ही तिला इथून पलीकडे हॉटेल जाळे वगैरे मारले तिला तिच्यासाठी तिकडे केले. तर मग आम्ही असं तिला सांभाळत होतो. ते शेअर म्हणजे कंपन्यांचं नाव घेणं आम्ही बाकीच्या पावडर चालत होतो. ओके. तर मग डॉक्टर साहेब म्हणले तुम्ही मी वैयक्तिक एक बादली देतो तुम्हाला, ते तुम्ही तिला ट्राय करून बघा. बरोबर. रिझल्ट नाही आला तुम्हाला तर चालू नका तुम्ही. क्या बात. आम्ही त्या गायला ते चालू केलं. त्या गायचे पाय पण पूर्ण नीट झाला. काय बोलता? मिल्क चार्जर मुळे झाला का हे आता एवढं कन्फर्म म्हणजे असं नाही, पण चालू केल्यापासून लय बदल झाला. गायच्या अंगावर ना चमक पण आली आणि तिचा पाय पण पूर्ण आता सोडली तरी गाय ना डायरेक्ट पळत जात. पळते. आता बघा ना किती शांत पद्धतीने रवंत करते बघा, अगदी शांत पद्धतीने रवंत करते. मिल्क चार्जर रिझल्ट का आला? कारण त्याच्या मागं कारण बी होतं बघा. सायंटिफिक रिझन काय? त्याच्यापूर्वी काहीतरी तुम्ही बाहेरच्या कंपनी देत असाल त्यावेळेस त्या गायीमध्ये बदल नाही झाला, पण ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर चालू केलं तर मिल्क चार्जरने काय झाला तुमचं आम्हाला सांगा ना. आज जर तोच प्रॉब्लेम दवाखान्यात गेले असते सर किंवा काय दगाफटका झाला असता तर तुम्हाला काय होतात मार्केट व्हॅल्यू त्या गायची किती रुपये?
ती गाय त्यावेळेस वेळेला 1 लाखाच्या वर गेली होती. काय बोलता? मागितली पण आम्ही दिली नाही, घरी सांभाळली. घरी तयार केलेली कालवड होती ना, म्हणून दिली नाही आम्ही. म्हणजे 1 लाखाची वस्तू, 1 लाखाची गाई आज फक्त मिल्क चार्जर नसतं तर आज मला वाटतं की तिचा पाय जर निघला असतं तर त्याची व्हॅल्यू आज 10,000 रुपये नसते मार्केटमध्ये. का म्हणजे पाहिजे नाही व्यवस्थित? ते खात पण नव्हती. 5 ते 6 दिवस तरी काहीच खाल्लं नव्हतं. काय बोलतो? आणि एकदम दुधाला कमी झालं. दुधाला 12 लिटर कमीच दूध झालं होते ते. दूध. याला काय मला 12 लिटर दूध. म्हणजे 12 लिटर जरी म्हटलं असं विचार करा की वार्षिक 1 लाखाचं 1 लाखाचं उत्पन्न देणार तुम्हाला आज दुधामधून. विशेष आहे म्हणजे मुळात जे राम सर सांगू राहिले, सगळी यंत्रणा सांगू राहिली की मुळामध्ये मिल्क चार्जर हे नुसत्या तुमच्या पचनयंत्रणेवर काम नाही करत तर ऑल बॉडीमध्ये असणाऱ्या कुठल्याही पार्टवरती कुठली म्हणजे मार्केटमध्ये काय समजा एखादी घटना घडली शरीरामध्ये तर तिला अनेक औषधं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, बरोबर की नाही? परंतु मिल्क चार्जर असं आहे की कुठलाही रोग होऊ द्या, एकच उपाय फक्त मिल्क चार्जर. गोचिड्यांची संख्या कमी झाली. हो, गोचिड नाहीची. नाहीये. फवारणी आम्ही जवळ वर्ष झाले गोचिड फवारणीच केली नाही. केलीच नाही. गोचिड नाहीच गायांच्या अंगावरती. तर काय करायचं? लोक तर गोचिड्यासाठी भरपूर काय काय करू राहिले. ते औषध आणतात सरकार दवाखान्यात, मिक्स करतात, फवारे मारतात. हा तसलं करायची काही गरज नाही. पण समजा मिल्क चार्जर तंत्रज्ञान तुमच्या हाती नसते दोघांचं, काय वाटतं आज हा सगळा व्यवसाय संपवताना काय त्रास करावा लागला सहन? थोडा प्रॉब्लेम आलाच असता आहे ना. एवढे वर्ष झाली पारंपरिक, आता आम्ही 6-7 वर्ष झाली करतो व्यवसाय, पण एवढी रिझल्ट आम्हाला बाकी दुसऱ्या कशानेच आलंच नाही. सगळे करून बसलो आपण. काय असं काही नाही की बाबा आपण बाकीच्या कंपनीत वापरलं नाही, पेन वापरलं नाही, परंतु एवढं करून पण कुठेच आपल्याला यश नाही भेटलं. तुम्हाला काय वाटतं ताई, ज्या महिला खांद्याला खांदा लावून ह्या व्यवसायाकडे आज पाठ न फिरवता करतात परंतु अपेक्षित असं यश मिळत नाही, म्हणजे सगळं करायचं मग लोक काय करतात यार, लोकांचं काय राहतं की दुग्ध व्यवसाय परवडतच नाही, परंतु तुम्ही दोघं जण एवढ्या ह्याच्यातून सक्सेस करून दाखवलं. आणि विशेष म्हणजे काय तुमच्या ह्याच्यामध्ये मागे परवडत नव्हता पण आम्ही म्हणजे खचलो नाही, चालूच ठेवला. आणि मिल्क चार्जरनी तर त्याला वजन उभारी मिळाली. म्हणजे मला सांगा ना, आज 7-8 रुपये वाढले आणि रोज दूध 1 लिटर वाढतंय. 35 आज मला वाटतं 45 लिटर झालं, म्हणजे कमीत कमी 10 लिटरची वाढ झाली. विशेष काय याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी मला सांगू होता की एवढ्या गोट्यात आपण एवढं उभायचं पण कुठंच वास मारत. त्याचं तुमचं घरी एवढं शेजारी आहे आणि गोठा तर प्रचंड वास मारतो, म्हणजे नुकतं वाटतं गोट्यामध्ये जायला. आणि मला वाटतं की इथं एवढं उभं राहिलोय सर, कुठंच माशी नाही, कुठं मला वाटतं वास नाहीये. काय सांगायचं दूध नेतात ना ते पण इथं आले ना म्हणजे आनंदी होता स्वच्छता हे पाहून. म्हणजे सगळं स्वच्छता आहे. म्हणजे ग्राहकांना ते तर पाहिजे. आमच्या वस्तीमधले पण लोकल गिरायक आहे ना भरपूर येतात आमच्या ते शाळेचे, म्हणजे आमच्या मुलीचे शिक्षिका आहे. रोज 5 लिटर दूध नेतात. काय बोलता? हो, शेतात. म्हणजे शिक्षक घेऊन जाणार त्यांना स्वतः वैयक्तिक खाण्यासाठी. म्हणजे दुधाची क्वालिटी एवढी सुधारली. मला सांगा, तुम्ही आता घरीच बी दूध खाताय, म्हणजे ग्राहक नेतोय म्हणजे नंबर 1 क्वालिटी, आणि तेवढं एवढ्या प्रमाणात नेतोय, पण तुम्ही स्वतः पण घेऊन जाताय, खाताय. चहा असेल समजा, दूध खाताय, काय क्वालिटी बदलली? खूप बदल होतोय. साईमध्ये बदल. पहिलं ना आमची मुलगी दूध दिलं ना म्हणायची वास येतोय नाही का, नको. बरोबर. आता दूध दिलं तर म्हणते अजून दे ग्लास. महाराष्ट्रातली सगळी जनता सांगू राहिली मिल्क चार्जरवरती, ही प्रक्रिया घडू राहिली. म्हणजे कुठंतरी मिल्क चार्जर मध्ये सकारात्मक ताकद देण्याची ताकद आहे सगळ्यात महत्वाचं. आणि विशेष काय आहे ह्याच्यामध्ये सर की तुमच्या ह्याचे जनावर शांत झाले, म्हणजे हुंदडायचं बंद झालं, बाकीचे एकमेका मारामारीची म्हणतो नाही आपण जनावर सातत्याने, ते बंद झाले, पण शांत झाले. आणि याच्यापेक्षाही शिकण्यासारखं याच्यामध्ये मगाशी तुम्ही सांगत होतं की ही जनावर वेल येतात, म्हणजे विश्वास नाही बसणार, ही असं म्हणते की गाभण आहे. कोणी पण म्हणते गाभण आहे, पण ही येईल जाणार. किती दिवस झाले येऊन सर? हिला आता 2-2.5 महिने झाले. आता लावायच्या मापात ती आता 2-2.5 महिने झाले. आणि ते पलीकडले आता ताज्या पलीकडच्या 15-20. अहो मला सांगा ना, जर गाई येली तर ती अशी वाटती की पार हाडे दिसायला लागतात तिचे, आणि आता येऊन ही झाली सर अशी वाटती की अजून गाभण आहे. आणि ही पण गाई नवीन आणली होती ना, पहिला रुच होती ती मनाने येली, म्हणजे वेण्यासाठी अजिबात काहीच त्रास होत, काहीच नाही त्रास. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जे प्रॉब्लेम सांगताय ते शेतकऱ्यांचा बेसिक प्रॉब्लेम वैतगून गेले. म्हणजे काय लोकांनी गोटी विकून टाकली, नको बाबा वेण्याचा प्रॉब्लेम आहे, चमडीचे आजार आहे, बरं मस्टर्ड या
तुम्हाला काय मस्ती पण अजिबात त्रास नाही. काहीच नाही. अहो याच्या क्षेत्रात तर लोक वैतागून गेले. डॉक्टरने हातवर केले. डॉक्टर बरोबर ना? बरोबर. तुम्ही तुमचा परिचय द्या. स्वतः तू वेटनरी डॉक्टर येत नाही. त्यांचंच मार्गदर्शन. बरं डॉक्टर साहेब नमस्ते. मी तुमचा परिचय आणि तुमचं एज्युकेशन सांगा. मी राजाराम बबन कुळपे, राहणार पेरणे, तालुका वाई, जिल्हा पुणे. सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी आपलं पेरणे गावामध्ये शॉप आहे. ओके. आणि तुम्ही स्पेशली वेटनरी डॉक्टर आहेत. हो वेटरनरी. भरपूर दिवस तुम्ही इथं प्रॅक्टिस केली. हो. मला सांगा ना हे जे सांगू राहिले आता सगळं तुम्ही यांना मार्गदर्शन करताय म्हणजे स्वतः डॉक्टर लोक सांगत नाहीत. ते बरेच केमिकलचे प्रोडक्टचं त्यांना नियोजन करून देतात आणि तुम्ही सगळं सांगताय की ते वापरू नका आणि वैदिक मधलं मिल्क चार्जर वापरा. तुम्हाला वेळ तर नाही लागली. नाही डॉक्टर सांगत. मला सांगा ना डॉक्टर स्वतःच्या पायावरती दगड काय मारतील जर मार्केटमध्ये एक असं एक प्रोडक्ट आहे की जे प्रोडक्ट सगळ्या रोगावर काम करते आणि बाकीच्या प्रोडक्ट मध्ये पैसे भेटतात. आपण टीका नाही करत परंतु तुम्ही डॉक्टर असून हे सांगताय असं का बरं सांगू राहील. ह्या प्रॉडक्टमध्ये एवढे गुणवत्ता आहे की ज्याच्यामुळं की दूध चांगलं जाऊन एखाद्याचं हॅपीनेस किंवा आनंदी जीवन जगत असेल तर याच्यापेक्षा दुसरं काय. क्या बात नाही. म्हणजे हे जर सकारात्मक भूमिका ठेवली सगळ्यांनी आणि हे जे सांगू राहिले तर तुम्ही एवढा विश्वासाने यांना सांगितलं सर काय वाटतं यांच्या चेहऱ्यावरती आनंद वाटतोय. पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही फिरताय आज जनावरांमध्ये काय समस्या आहेत आणि इथं काय समस्या वाटली तुम्हाला जी कम्प्लीट झाली पूर्ण. बाहेरचं सर्व जनावरांची डिपेशन्सी पण इथं आल्याच्या नंतर जनावरांच्या शेणामध्ये वास नाही. जनावर शांत आहे आणि निवांत आहे. त्याची गुणवत्ता आपली बी त्याचे आशीर्वाद आपल्याला त्याचे भेटतात ना. क्या बात. म्हणजे जनावर बी शांत आहे मालक बी शांत आहे. समजा आपण जर खर्च करायला गेलो असतो आणि हे मिल्क चार्जर नसतं आणि ज्या लोकांना आता समस्या लागली समजा मस्टडी असेल गुचळ्यांची समस्या असेल दूध वाढण्याची समस्या असेल फॅट डिग्रीची समस्या असेल ह्या सगळ्या समस्येला जर आज कॉस्टिंग काढायला गेलो असेल वार्षिक कॉस्टिंग एका जनावराला तर काय वाटतं दवाखान्यावरती बाकीच्या गोष्टी काय कॉस्टिंग खर्च झाला असतं तुमचा. खूप खर्च होतोय सर. हा एक वार्षिक सरासरी जर बघायला गेलो तर किती खर्च झाला. अहो सरासरी आता कसं होतंय डॉक्टरांचे औषधं वेगळे होतात डॉक्टरांचा खर्च वेगळा होतोय परत ते देतात ते गोळ्या वेगळ्या होत्या त्यांनी देतात पावडर वेगळी होती. आता ह्याला सर्वांना एकच सोल्युशन आम्ही वापरतात. कुठलाही प्रॉब्लेम असेल म्हणजे जसं जेव्हापासून आम्ही मिल्क चार्जर वापरायला चालू केलंय का मध्ये आमच्याकडून आता आम्ही असं सांगत नाही की आम्ही हे करतोय मध्ये आम्ही पण चूक केली. बर बर बर. हा आम्ही ते बंद केलं होतं. काय झालं दुधाचे बाजारभाव थोडे पडले होते आणि गाया पण थोडेसे कमी झाले आणि मग अशा तर आम्ही बंद करून टाकू आता आले काही विषय नाही काही त्रास नाही आपल्याला म्हणून आम्ही बंद केलं. पण नंतर परत थोड्या गाया वगैरे खराब व्हायला लागल्या वेळेला झालेल्या गाया अशा डाऊन वाटत होत्या खूप. काय बोलता म्हणजे खूप तब्येत कमी झाली. आता बघा यांची तब्येत कशी आहे आता गाया लावल्या पण नाही म्हणजे लागवड पण न केलेली. तुम्हाला स्वतःची चूक जाणवती किंवा आपण जी मध्ये चूक केली होती त्याचा साईड इफेक्ट जाणवला त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस चालू केलं त्याच्यानंतर पूर्वपद आलं सगळ्या गोष्टी. म्हणजे याच्यातून काय सिद्ध होतंय जे शेतकरी मधूनच बंद करून राहिले आणि त्यांना असं वाटतंय की बाबा मेरा तो था जो म्हणजे माझं सगळं ओके चाललंय आणि मी मधूच बंद करावा तर मला असं वाटतं की ते चूक करून राहिली मोठी. कारण ते मध्ये बंद करतात त्याची रिकव्हरी करण्यासाठी परत तुम्हाला काही दिवस घालवणार बरोबर का नाही. रिकव्हर होईल मिल्क चार्जरने परंतु तुमची जी मानसिकता खर्च पण वाढणार ना तेवढं जेवढा गॅप आपण तयार केलाय तेवढं भरून काढण्यासाठी. अगदी बरोबर अगदी बरोबर. चारा पण आम्ही यांनी दिलेलं ते वापरणं ते करतो तोच चारा वापरतो. म्हणजे तुम्ही आम्ही याला खुशामृत टाकलंय. जवळ जाऊन आता तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो कणसांची संख्या आणि दुसरीकडे एक आपली रासायनिक खत वापरून आम्ही जे तयार केले ना ते बघा लय बदल आता थोड्या वेळाने ना तुम्हाला म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे बघा ना. हाईट पण बघा शेजारी राहून बघा हाईट खूप वाढलेली आणि कणसांची साईज पण असा 2-3 कणस लागतात एका कणसाला. हा ना मला सांगा अशा चारा असा पौष्टिक अन्न जर या जनावरांना मिळत असेल जे वैदिकचं तर मुळात ज्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येऊ राहिले सर म्हणजे समजा मिल्क चार्जर वापरून बी जे शेतकरी म्हणतात की मला प्रॉब्लेम आहे त्याचा मुख्य प्रॉब्लेम आहे की चारा चांगला नाही. समजून घ्या म्हणजे तुम्ही मुळात लक्षात घ्या दुधाची निर्मिती चाऱ्यापासून होते. मिल्क चार्जर दुधाची निर्मिती करत नाही दुधाला पौष्टिक बनवण्याचं काम मिल्क चार्जर परंतु जे चारा आहे ना हाच मुख्य तुमचं काही दूधची निर्मिती करत परंतु तो चारा तुम्ही वैदिकचाच बनवलाय तुम्हाला कसलीच समस्या नाही बरोबर आहे का नाही. सर काय सांगाल जे शेतकरी आहेत पुण्याचे ज्यांना तुमच्यासारखा गोठा स्थापन करायचा तुमच्यासारखा असा चारा द्यायचा आहे त्यांना आणि एवढं सगळं ते त्यांच्या पद्धतीने करून यश मिळत नाही अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा. आता एवढे दिवस तर तुम्ही तर वापरून पाहिलेच बाहेरच. अगदी बरोबर. जे काय
तुम्हाला जे सांगतील डॉक्टर किंवा जे वेटरनरी सांगतील किंवा जे MD डॉक्टर असतात ते सांगतात, तुम्ही ते सगळं करून बघितलंय, एकदा तुम्ही मिल्क चार्जर वापरून बघा, काय हरकत आहे. हो सगळं करून थकले, आता एक प्रयोग करायला एक प्रयोग करा, मिल्क चार्जर चालून पहा, नाही तुम्हाला रिझल्ट आला तर तुमच्याकडे काहीच नसेल, परंतु वापराल तर 100% वापरा कडेपर्यंत. हो. आणि आनंद बी आहे बघा. आज आपण इथं आलोय नुसतं जनावर नाही, पण तो जो आनंद आहे वेगळा याच्यामध्ये, म्हणजे करतोय त्याच्यातून समाधान जे मिळतं हे वेगळंच आहे. ग्राहकांना बी आनंद आहे, देणाऱ्याला बी आनंद आहे, म्हणजे हा आनंद कुठंच मिळणार नाही. ताई तुम्ही काय सांगाल, ज्या महिला अशा व्यवसाय करायच्या तुम्ही त्यांना काय सांगाल सगळ्यांना? नाही का, मिल्क चार्जर मुळे दुधाची क्षमता चांगली होती या, त्यामुळे मिल्क चार्जर सगळ्यांनी अगदी बरोबर. आणि जे तुम्ही कष्ट करताय हो. त्या कष्टाचे खऱ्या अर्थाने त्याचा तुम्हाला आनंद भेटतो, भेटतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो. अगदी खूप खूप धन्यवाद सरांना. थँक्यू.